आणि गणेश साईची जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते। पारंपरिक ही जोडी आहे सलामीची। ओपनिंग पेयर्स मैदानामध्ये पंचांचा ग्रीन सिग्नल मॅच ऑन केली जाईल। बॉल तयार होतोय षटक क्रमांक पहिला घेऊन 2 षटकांची मॅच। थर्ड पोझिशन कोणाची असेल? पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये चेंडू फाईन खेळलाय आणि सरळ निघून जाईल। पहिला बॉल वरती येतोय चौकार। धावा फळकावरती 4 या आकड्यावरती आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना पहिलाच बॉल वरती चौकार पाहायला मिळाला। तिसऱ्या पोझिशन साठी ही लढत पाहायला मिळते, पण विसरून चालणार नाही। यानंतर ज्या मॅचची अपेक्षा किंवा ज्या मॅचची प्रतीक्षा आपण खूप वेळापासून करत होतो ती मॅच भेटीसाठी येते आपल्या, जी मेगा फायनलची असणार आहे। आणि मेगा फायनल मध्ये जर बघितलं गेलं तर 2 संघ जाऊन पोहोचले गेलेत, ज्यामध्ये एमपीट 20 संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये परिंता किंग्स हे 2 संघ लढतील। आणि या दोघांमधला एक भाग्यवान विजेता ती प्रथम क्रमांकाची ट्रॉफी अव्वल दर्जावरती जाऊन पोहोचेल आणि पहिला क्रमांकाची ट्रॉफी आपल्या नावावरती करेल। कोण असेल 2024 चा अंतिम महाविजेता? बोलत या इथे लॉफ केलाय, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचले आणि जेलबाद फलंदाज होते बाद। विकेट क्रमांक पहिला। DJ Webber in the mix. चला बघा, पराग मैदानामध्ये आले आणि परागसाठी पारितोषिक देखील त्यांच्या सासरे बुवा यांच्या माध्यमातून आलंय। हेमंतजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारास 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे। बघावं लागेल, मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती या फलंदाजाने। गोलंदाज यार ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता, एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्ट करतायत। फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेची कॉलिंग इथून सक्सेसफुली कंप्लीट केली जाते। तिसऱ्या धावेची देखील कॉलिंग आहे, नाही कंप्लीट होणार, 2च धावा मिळतील। आणि या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतीये, जाऊन पोहोचली गेली 7 या आकड्यावरती। प्रथम तर बॅटिंग करताना आपण पाहतोय काशीबाई 11 संघाला। पराग साठी आणखी पारितोषिक आलंय, लगातार 3 6 जोडले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज देवेंद्र बाळ यांच्या माध्यमातून। फुला लेनचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता, हलक्या गतीने खेळून काढला गेला, लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचले आणि फेकी करेपर्यंत आणखी एक सिंगल धाव पाहायला मिळेल। बघा, ही स्पर्धा म्हटलं होतं चर्चेत आहे, सोशल मीडियावरती खूप सारे या स्पर्धेचे फॉलोअर्स आहेत आणि कॅनडावरून देखील पारितोषिक आलंय। स्नेहंकित पाटील यांच्या माध्यमातून मालिका वीर साठी रोख रक्कम कॅश प्राइज 3000 रुपयाचं, हे त्यांच्या माध्यमातून त्यांचं देखील खूप सारे धन्यवाद। डाऊन दी ग्राउंड सरळ रेषेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, निघून चालला बॉल सरळ 6 धावेंकरिता। मोठा फटका आला, पुन्हा एकदा इथे 4थ्या ते 5व्या स्टंपवरती टाकण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे आणि दुसरी धाव इथे मात्र सक्सेसफुल बनवली देखील गेली। आणि या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली। षटक क्रमांक प्रगतीपथावरती आपण पहिलं पाहतोय, ज्यामध्ये पहिल्या षटकात 16 धावा तब्बल बनवल्या गेल्यात।
बघा पराग बॅटिंग करतोय आणि मकरंजी म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं कॅश प्राइज पराग म्हात्रेसाठी आलं. तसं देखील खूप सारं धन्यवाद. एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर एक विकेट गमावताना धावसंख्या फळकावरती काशीबाई 11 टीमची आपण पाहतोय 16 आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहे. बॉलत या हा पहा पुन्हा एकदा सरळ खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंगऑफचं क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले गेले. फेकी करेपर्यंत यावेळेस धाव बनवली जाते ती 1 आणि षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती असताना गोलंदाजीवरती आपण गोलंदाज पाहतोय युगांत. जर युगांतने 3 विकेट घेतले तर दर्शित कडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. लवा फुल टॉस चेंडू होता. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले. सरळ हाता चेंडू आणि युगांच्या नावावरती विकेट क्रमांक पहिला आणि टोटल हा दुसरा विकेट पाहायला मिळतोय. फळकावरती टोटल 17 रन्स ऑन दी बोर्ड. 17 धावा फळकावरती पाहायला मिळत आहेत आणि दुसरा विकेट फलंदाज कर्णक देखील माघारी परतले गेले. गणेश साई मैदानामध्ये आले. बॅटिंग गणेश साईची या स्पर्धेमध्ये चांगली राहिली होती पण या मॅच मध्ये तितकंसं चांगलं खेळू दाखवू शकले नाही. आणि आता परागच्या समवेत सागर खेळण्याचा प्रयत्न केला. आडवा पट्टा फटका. मिड विकेटचं क्षेत्ररक्षक पोहोचले तिथे आणि एक सिंगल धाव पाहायला मिळेल. दुसरं षटक शेवटचं अंतिम षटक आहे आणि 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती जाऊन पोहोचलात 18 आकड्यावरती. परागने 3 षटकार मारले 3 बॉल. परागने जर 3 चेंडू मध्ये 3 सिक्स जोडले 5000 रुपये रुंदार घर त्यांच्याकडनं 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इथे पहा निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉल आलाय आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 18 आकड्यावरती आपण पाहतोय. 18 धावा आहेत फळकावरती. आता 2 चेंडूंचा खेळ इथून बाकी राहतोय शेवटच्या अंतिम. दोन षटकांची आपण मॅच पाहतोय. 2 ओव्हरची मॅच आहे जी तिसऱ्या प्लेस साठी लढत आपण पाहतोय मैदानामध्ये. यानंतर मेगा फायनलची मॅच पाहणार आहोत. गोलंदाज तयार. अपसमच्या बाहेर चेंडू पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल. धाव संख्या फळकावरती 1 ने वाढतीये. जाऊन पोहोचली 19 आकड्यावरती. 19 धावा फळकावरती आहेत. अंतिम या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चेंडू क्रमांक 5 आणि 6 येणं बाकी. तदनंतर उत्तरार्धामध्ये टार्गेट कडे जाणार आहोत आपण. यावेळेस डॉट बॉल आलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. कुठल्याच प्रकारची धाव नसणार आहे आणि या डॉट बॉलच्या समाप्तीनंतर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. प्रथमतः बॅटिंग करताना काशीबाई 11 टीम धावा फळकावरती बनवलात 19. शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी आहे. हलक्या गतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. तितकासा चांगल्या पद्धतीने बॅटवरती नाही संपर्क करू शकले. दुसऱ्या धावेची कॉलिंग कदाचित रिस्की होईल. 2 धावा तर बनवल्या गेल्यात आणि 2च धावेवरती थांबवला. या 2 धावेच्या मदतीनं पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा बनवल्या गेल्या 21 आणि 22 धावांचं आव्हान असणार आहे. आमचे गावान मोठा उत्सव हाय. आमचे गावान क्रिकेटचा संग्राम हाय.
आमचे गावात मोठा उत्सव हाय आमचे गावात क्रिकेटचा संग्राम हाय आम्ही उमेदवार आम्ही क्रिकेट हौशी आम्हा क्रिकेटचा अभिमान आम्ही उमेदवार आम्ही क्रिकेट हौशी आम्हा क्रिकेटचा अभिमान आम्ही UPL खेळणार हाव आम्ही UPL खेळणार आहोत आम्ही UPL खेळणार आहोत आम्ही UPL खेळणार हाव साई ग्रुप आमचे गावचा त्यांची ही संकल्पना साई ग्रुप आमचे गावचा त्यांची ही संकल्पना नवीन कार्य करण्याचा त्यांचा बाबाना धन्यवाद देतो साई ग्रुपला त्यांनी आम्हा मान दिला धन्यवाद देतो साई ग्रुपला त्यांनी आम्हा मान दिला आम्ही UPL खेळणार हाव आम्ही UPL खेळणार आहोत आम्ही UPL खेळणार आहोत आम्ही UPL खेळणार हाव UPL चला पुन्हा सर्वांचं हार्दिक स्वागत सगळ्यांचं पुन्हा एकदा UPL अर्थात उमेलमान प्रीमियर लीग 2024 सीझन 4 मध्ये हार्दिक स्वागत आहे. टार्गेट जर बघितलं गेलं तर धावा फळकावरती बनवलं 21 आणि 22 धावांचं आव्हान आहे. 12 चेंडू 22 ची मॅच 11ची सरासरी 11च्या सरासरी धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. थर्ड पोझिशन साठी ही थर्ड पोझिशन रँक होल्ड करताना आपण पाहतोय मॅच आणि तदनंतर मेगा फायनलची मॅच देखील पाहायला मिळेल जिथे गाजावाजा कोणाचा असेल जिथे बोलबाला कोणाचा असेल. बघा दोन संघ मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचले गेलेत. एका बाजूने जर बघितलं गेलं तर अम्फिट बीट संघ पाहतोय आणि दुसऱ्या बाजूने एम्फिट बीट्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्या समवेत लढताना आपण टीम पाहणार आहोत ती म्हणजेच परिंता किंग्स आणि आय थिंक सो एम्फिट बीट्स ही टीम मागच्या 4 सीझन पासून आपण पाहतोय ही 4थी सीझन खेळते आणि ही तिसरी सीझन खेळते आणि ही पहिल्यांदा ते क्वालिफायर झालेत पहिल्यांदा मेगा फायनल पर्यंत पोहोचले. सो एम्फिट बीच संघाची एनर्जी लेवल थोडी वेगळी आहे एक्साइटेड आहेत कारण की मागच्या 2 सीझन पासून आपण पाहिलं की पराभव झाला होता अपयशाची पायरी चढले होते पण अपयशाची ही यशाची पहिली पायरी असते आणि ती पार करून आता यशाची गुरुकिल्ली पर्यंत पोहोचलेत. फक्त एक मॅच त्यांच्यापासून ही मेगा फायनलची ट्रॉफी उचलण्यापासून दूर आहेत. बघावं लागेल या वर्षी ते स्वप्न पूर्ण होतील का या वर्षी घेतलेली जिद्द मनामध्ये केलेला संघर्ष हा पूर्ण होईल का की त्यांच्या विपक्षामध्ये असलेला संघ अगदी परिंता किंग्स हे नावाप्रमाणे किंग्स होतील काय. त्याआधी थर्ड पोझिशन थर्ड रँक होल्ड करणारा कोणता संघ असेल त्याकडे आपण वळत आहोत. 12 चेंडू आणि 22 ची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 11ची सरासरी आहे. 2 बॅटर्स आपण मैदानामध्ये धीरज आणि त्याच्या समवेत सुनीलची जोडी पाहतोय आणि गोलंदाजीवरती गोलंदाज संतोष. गोलंदाज तयार होतोय संतोष षटक क्रमांक पहिला घेऊन रेग्युलर षटक आपण पाहतोय. पहिला बॉल ऑन साइडला आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक होते तिथे प्रयत्न केले पण अडवू शकले नाही. चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार धीरज पाटीलला आपण मैदानामध्ये पाहतो. त्याच्या डोक्यावरती ऑरेंज कॅप देखील आहे. याआधी 109 धावा होत्या आणि आता या 6 धावा देखील ऍड होतील.
टोटल 115 धावा त्याच्या नावावरती आहेत. सर्वाधिक जास्त धावा. आणखी 6 ऍड करा. अजून 6 ऍड करायच्या आहेत. हा देखील निघून जाईल. बॅक टू बॅक दुसरा धमाका. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. जाऊ पुण्याला आता मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. आदरणीय भरतदादा पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि त्याचबरोबर आदरणीय नरेशदादा पाटील यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. थँक्यू सो मच. हॅट्रिक वरती आहेत आता धीरज. लगातार 2 आले त्याच्या बॅटमधनं. धावसंख्या फलकावरती 12. पुन्हा उडवलाय. ओहो, यहाँ पे नजाकत है. निघून जाईल चेंडू. लगातारचा 3रा. दोन्ही फायनलिस्ट टीमने रॅलिंगसाठी यायचं आहे. थोड्याच वेळात रॅली निघेल. साई ग्रुप तर्फे आयोजित या टुर्नामेंटच्या फायनलसाठी रॅली निघणार आहे. तरी दोन्ही फायनलिस्ट टीमने लवकर स्टेज जवळ यायचं आहे. तुमचे सर्व पाठीराखे आले तरी चालतील. बघूया कोणता संघाचा पाठीराखा जास्त आहे. तरी दोन्ही संघाने यायचं आहे. तसेच हे दोन्ही संघ सुद्धा रॅलीमध्ये सामील होऊ शकतात. तसेच कोणालाही प्रेक्षकांना या रॅलीमध्ये सामील व्हायचं असेल त्यांनी सुद्धा सामील होऊ शकता. मेगा फायनलची मॅच यानंतर पाहणार आहोत. त्यासाठी सगळ्या तयारी आता इथून कंप्लीट झाल्यात. 18 धावा फलकावरती आहेत. इथे पहा पंचांचा इशारा येतोय. डॉट बॉल निर्धाव चेंडू आहे. आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 3 षटकाराच्या मदतीने 18 या आकड्यावरती. चला मेगा फायनलचे दोन्ही संघ आपण लगेचच यायचंय विथ आपले स्पॉन्सर्स, आपले संघ मालक, आपले पाठीराखे आणि खेळाडू. आपण सगळ्यांनी लगेचच या. मेगा फायनलची रॅली थोड्याच वेळामध्ये काढणार आहोत आणि तदनंतर सुरुवात करणार मेगा फायनलला. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. चलो टाटा बाय बाय. मॅच हो चुकी है फिनिश. जीत चुका है मुकाबला ओम साई तीर्थ. आमचे गावान मोठा उत्सव हाय. आमचे गावान क्रिकेटचा संग्राम हाय. हॅलो, धन्यवाद डीजे. आता थोड्याच वेळात रॅली निघणार आहे. या रॅलीसाठी आम्हाला सिद्धी गणेश मुजेकर ग्रुपचा दरवर्षी खूप मोठा साथ असते त्यांची. दरवर्षी ते आम्हाला या रॅलीसाठी ते आम्हाला